सगळ्यात अपीलिंग अशी गोष्ट आहे की परत एकदा वेगळ्या पद्धतीचा राजच करायला मिळतोय मला. आणि इतक्या वेगवेगळ्या शेड्स आहेत. एक कलाकार म्हणून एवढे शेड्स मिळाले तर कोणताही कलाकार नाही म्हणणार. मी याच्या आधी एक डेली सोप केली होती, टीव्ही शो केला होता झांसी की राणी. तर त्याच्यामध्ये सुद्धा असंच होतं की ते खूप लहान असते माझ्यापेक्षा, त्याला माहित पण नसतो. तो आपलं हा ठीक आहे करतो लग्न. अरे रात्र झाली का कळलंच नाही, असं पण होतं कित्येक वेळा. अरे पहाट झाली ते पण नाही कळत कधी कधी. किंवा ते पॅशन आहे आमचं, आणि पॅशन नसेल तर कोणी या फील्डमध्ये येऊ नका. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. आनंदी ही मालिका लवकरच तुमच्या भेटीस येते आणि या निमित्ताने या मालिकेतील एकदम दमदार भूमिका समीर सर साकारताय. समीर सर, सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन, खूप छान भूमिका वाटते. मला खरं तर विचारायचं, 7 वर्षांनी एक मालिकेत पुन्हा एकदा पदार्पण करणं, आणि जसं तुम्ही म्हणालात की मध्ये त्या थटणीच्या भूमिका मिळत नव्हत्या, या भूमिकेविषयी जेव्हा विचारण्यात आली तेव्हा कोणती गोष्ट आहे जी सगळ्यात जास्त आवडली? एक तर त्याचं आयुष्य, आणि मला एका माझ्या मित्राची खूप कळकळून आठवण येते आता. तो आता नाही अनफॉर्च्युनेटली. प्रवीण बांदवरकर, तो खूप जुना माझा मित्र, UTV मध्ये होता आणि सोल मध्ये होता. तो पहिला माणूस होता ज्याने मला फोन केला की समीर अप्रतिम रोल आहे आणि आय वॉन्ट यू टू डू इट. म्हटलं काय? मग त्यांनी सांगणार मला इंटरेस्टिंग आहे, व्हेरी इंटरेस्टिंग रोल, कॅरेक्टरचं. आणि मग तेव्हा हो म्हटलो. झालं ते सगळं, मग लुक वगैरे झाले. पण सगळ्यात अपीलिंग अशी गोष्ट आहे की परत एकदा वेगळ्या पद्धतीचा राजच करायला मिळतोय मला, जो अख्खा गाव सांभाळत असतो आणि जबाबदार असतो. गावासाठी जबाबदारी पूर्णपणे त्याने घेतलेली असते. तर आणि इतक्या वेगवेगळ्या शेड्स आहेत. एक कलाकार म्हणून एवढे शेड्स मिळाले तर कोणताही कलाकार नाही म्हणणार. मी लगेच हो म्हणालो. हो, आत्ताही असाच एक उपक्रम घडला आणि मला असं वाटतं याआधी तो कधी घडला नव्हता. ते इंद्रधनुष्य रंगवणं, मध्येच लाईट जाणं आणि तेव्हा आपल्याला त्यांच्या भावना थोड्या वेळासाठी काही होईना पण समजणं. एक माणूस म्हणून किती छान वाटतं जेव्हा आपण अशा एका वेगळ्या घटनेच्या किंवा वेगळ्या गोष्टीच्या कलाकृतीच्या आपण एक भाग असतो. आणि मला हेच विचारायचं आहे की एक समाजाचा दृष्टिकोन बदलला जातो आपल्यामुळे. असं कलाकार होणं किती छान आहे. हो, नक्कीच नक्कीच. म्हणजे एक एंटरटेनमेंट हे आहेच. कारण नाहीतर मग कसे काय मंडळी बघणार आहेत. पण त्याबरोबर एक वेगळा एक मेसेज जाणं पण महत्वाचं आहे समाजामध्ये. काय काय तो आंधळा आहे, तो लंगडा आहे असं म्हणणं किती सोपं आहे. चुकून तुमच्यावरती ती वेळ आली तर काय होईल तुमचं, याचा थोडासा जरी विचार केला की गो क्रेझी. म्हणजे माझ्या आईचं असं झालं की आता नेमकं काही प्रॉब्लेम झाला तिला. शी इज 81, सासूबाई. अचानक त्यांना कमी दिसायला लागलं, सम प्रॉब्लेम. आणि मी त्यांना बघितलं, ते इतक्या बेचैन झाल्या होत्या की अरे माझं वाचन हेच मेन आहे, जिला नाहीच आहे. आणि इतकी लहान आहे ती. त्या वयामध्ये सुद्धा डोळे गेले तर तिने आपले कसे कॅल्क्युलेशन, किती ती पॉझिटिव्ह आहे की लाईफ इज ब्युटिफुल यार. एक गोष्ट माझ्याकडे नाहीये. पण तो जो पॉझिटिव्हनेस आपण सगळ्या डोळस माणसांनी घेतला तर आपल्याला एखादी गोष्ट नाही मिळत आपण रडत बसतो, आता काय होणार आहे पुढे. हे तर फिजिकल आहे, आयुष्यभर दिसणार नाहीये तुम्हाला. आणि वर तेवढं पॉझिटिव्हनेस, आय थिंक सो दॅट्स हॅट्स ऑफ. तर माणसांनी, सगळ्या डोळस माणसांनी हा नक्की विचार करायला पाहिजे की प्रॉब्लेम्स आयुष्यभर येतात. हो, आपण खचून जाणं काय उपयोग नाही त्याचा. त्याचा तोडगा काढणं महत्वाचं आहे. तसं आमच्या आनंदीने तोडगा काढलेला आहे स्वतःचा तोडगा, की 10 पावलांवर माझं दार आहे, डावीकडे 4 पावलं गेल्यानंतर मला हे मिळणार आहे. आणि हा सुगंध आला, अरे बहुतेक आबा आलेत, साहेब आलेत. ते प्रत्येकाचा वेगवेगळा सुगंध लक्षात ठेवून ते त्यांना त्यांच्याशी इंटरॅक्ट करणं, त्यांचे हॅट्स ऑफ. मग त्यांच्याकडे शिकण्यासारखं खूप आहे. मध्येच आम्हाला दिसतंय की आनंदी ही तुमची धर्मपत्नी बनते. तर आत्ता नेमकं पुढे काय कलाटणी घेणार आहे मालिका? कारण की छोटीशी हिंट हवी आहे मला, कारण की असं दिसतंय की खरं सांगू का, तुमच्या रायटर्स सोडलं, कारण तेही विचार करतायत की ते कन्व्हिन्सिंगली कसं काय करायचं. प्रोमोला सोडलं. ही स्क्रिप्ट तुमच्याकडे येणं आणि जेव्हा तुम्ही नाही वाचलं तुमच्याकडे. तेव्हा नाही, जेव्हा तुम्ही प्रोमोमध्ये काम केलं हो, तेव्हा yes. तुम्हाला ही स्टोरी सांगण्यात आली, तेव्हा काय थॉट्स आले? खूप वेगवेगळे थॉट्स आले. तर मी याच्या आधी एक
डेली सोप केली होती, टीव्ही शो केला होता झांसी की राणी. तर त्याच्यामध्ये सुद्धा असंच होतं की ते खूप लहान असते माझ्यापेक्षा, त्याला माहित पण नसतं, तो आपलं हा ठीक आहे करतो लग्न. आणि ते लग्न केलंय ठीक आहे अशीच असं पण नाहीये की बाबा आपण जबाबदारी घेतलीये कोणाची तरी आणि कारणं तशी आहेत त्यामुळे त्याला लग्न करायला लागतं. आणि जबाबदारी घेतल्यानंतर ते अर्धवट नाही, ती पूर्णपणे जबाबदारी घेणं फार महत्वाचं असतं. तर तिचे सगळे प्रॉब्लेम्स नक्की सोडवेल आणि कधी कधी तिचे प्रॉब्लेम्स ती सांगणार पण नाही, कारण हा इतका व्यस्त असेल की बोलणं पण होत नसेल कधी. आता पुढचं सगळं म्हणजे मी व्हिज्युअलाइज केलं तर रायटर म्हणायचं की अरे भाऊ स्क्रिप्ट माझी माझी आहे तू नको व्हिज्युअलाइज करू. पण अंदाज असं काही असेल का? काही स्ट्रॉंग कारण आहे म्हणून त्यांनी लग्न केलं. तो भावाचा प्रॉब्लेम केला त्यामुळे तो लग्नाला उभा राहतो लगेच, एक वर्ष सांभाळायला उभा राहतो फ्रँकली सांगायचं. एक वर्ष कलाकार म्हणून लॉक असणं, मनात कुठेतरी धाकधूक असते. खरं सांगायचं तर यू आर मेंटली प्रिपेअर्ड फॉर इट की आता मागे पण करताना धाकधूक अशी नाही, मधल्या काही वर्षांमध्ये खूप चित्रपट माझे झाले, केले मी. आणि टीव्ही टेलिव्हिजन येत होतं पण ते इट वॉज नॉट अप टू द मार्क. की म्हणलं अरे मी हे का करू, एक कलाकार म्हणून आत्म वाटायचं की नाही मला नाही पटत आहे झालं थोडंसं. पण हे ऐकले ऐकलं मला वाटलं अरे वा खूप मोठा कॅनव्हास आहे, मजा येईल पेंट करायला कॅरेक्टर. दॅट वॉज द ओनली रिझन आय पेंटेड. आता एक सततचं रुटीन तुमचं सुरू झालंय. मला विचारायचं की एनर्जी आता येणार कुठून, कारण की एक वेगळ्या धाटणीची एनर्जी या भूमिकेला लागणार आहे. मी खरं सांगू का, मी दरवेळेस म्हणतो की आम्हाला एका ठिकाणी बसण्याचे पैसे येतात, तिथून उठून सेटवर गेले की आमचं पॅशन आहे. त्यामुळे एकदा तिकडे गेल्यानंतर नाही कळत आम्हाला किती वेळ काय चाललंय. अरे रात्र झाली का कळलंच नाही, असं पण होतं कित्येक वेळा. अरे पहाट झाली ते पण नाही कळत कधी कधी. किंवा ते पॅशन आहे आमचं, आणि पॅशन नसेल तर कोणी या फील्डमध्ये येऊ नका. तेच, आणि मला असंच वाटतं. पण आता जो प्रोमो पाहिला तो कमाल होता आणि त्यावर सोशल मीडियावर खूप छान छान कमेंट्स आल्यात आणि ही भूमिका प्रेक्षकांना फार आवडते. पण आता प्रेक्षकांना काय सांगायला आवडणार? वेळ लक्षात ठेवा, सोमवार ते शुक्रवार रात्री 9:30 वाजता 30 मार्च पासून. आवर्जून बघा आणि नंतर तुम्ही कमेंट्स नक्कीच पास ऑन कराल, मला माझ्यापर्यंत नक्की पोहोचणार. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.